चपाती कशाची बनवायची? कधीपासून आम्ही भारत हेच करतोय. भारत बनवतेस? भाजीच कधीपासून हे करतोय. भाजी चपाती मी सांगू का कशा करायच्या असतात? दाखवू का? मम्मी आता हे घे. भाजी कर आपली. हे सगळ्यांनाच येत असेल. भाजी कर आपली. नाही करत. माझ्या काढले जे असेल त्यांना येत असेल. हे त्यांना ही निंजा काहीतरी आहे. सृष्टी नीट येतोय का? ही निंजा टेक्निक त्यांना माहिती असेल. ही झाली आपली गोल गोल मस्त मस्त चपाती. जरा मस्त बनवले. किती 3 चपात्या झाल्या. थांब जरा नीट असं ठेवायचं सेंटर. हे घे. हे पाण्याचं पण बनव. पान मोठं आहे ना. खाली माझ्या आता मांडीवर आम्ही क्राफ्ट पेपरनी काहीतरी बनवत आहोत. हे तर सर्व काही द्या. अजून एक काय गोल असेल का दे ना. अरे गोल काय अजून? आम्ही सर्व पानं काढून टाकलेत. हे घे झाले अजून किती चपात्या झाल्या? 1 2 3 4. हे आमची चपाती. काय हो काकी कुठे गेलेलो? जोर मग काय मूर्ख इकडे चल. आई थांब तिचं ग्लास बघू दे. लटकला आंबा तोडला. जा दोन्ही आंबा लटकलेला. हे का माही काय रुद्र आलेला आहे इथे. रुद्रची एंट्री झालेली आहे आणि रुद्रनं सगळं विस्कळून टाकलं ग. सगळं भाजी कालवण सगळं सांडलं. रुद्र किती लावलेस? सृष्टी कच्चा कैरा लय खाते. मला भरपूर आवडला. एवढं आंबट लागत ना. चटणी मी बोले छान हिला. हॅलो नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गोंधळाचा दिवस. तर माही आणि सृष्टी इथं असे छान तयार झालेले आहेत आणि इथं मस्त अशी पाटाभोवती रांगोळी काढलेली आहे आणि मी इथं अशी मस्त अशी तयार झालेली आहे. आणि इथे बघा समोरचं पण मंदिर कसं छान दिसतंय लायटिंग आणि ह्याच्यामुळे. अश्विनीची भाऊजं आहे. फोन करायचा आई बघा इकडं हाय करा आणि हाय कर असा हसून कर. अश्विनी बघेल म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये. मग नाचत होता तुम्ही? तुमचा व्हिडिओ केला पाहिजे आता नाचताना पण. मी व्हिडिओ काढते, मी फोटो नाही काढत ते.
नातूसाठी नवस केला होता की तब्येत चांगली राहील आणि आज त्यांचा नवस पूर्ण केल्या आईने त्याच्यासाठी त्यांनी 501 रुपयाची नवसाची देणगी दिलेली आहे. बाळाबळीच्या नावाला कोमल श्रीरंग पांडुरंग सुर्वे यांच्याकडून आईच्या चरणी 101 रुपयाची देणगी आलेली आहे. केलंच नसतं. चला तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर आज होता गोंधळाचा दिवस. तर बांसवाडीची पण काळूबाई देवी आहे. तर ह्यांच्या इथे गोंधळ असतो, आमच्या इथे जत्रा असते.
तर कसं वाटलं ह्यांचा गोंधळ हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर. तर भेटू एका उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा आणि आपली काळजी घेत राहा. आणि गोंधळाच्या दिवशी संपूर्ण गावाला आणि बाजूच्या गावालाही जेवण असते इथे.